भूम तालुक्यातील बाणगंगा नदीच्या पात्राच्या शेजारी आपण आहोत आणि 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसाने या ठिकाणी किती नुकसान केलं आहे हे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं आहे। अक्षरशः द्राक्षाच्या बागा असतील आणि जे काही माणसं पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती त्यांचे पत्र्याचे शेडसुद्धा या ठिकाणी या नदीच्या पात्रात वाहून गेलेत। या ठिकाणाहून नदीचं पात्र जवळजवळ 500 ते 600 फुटावरती मीटरवरती आहे आणि एवढ्या लांब नदीचं पात्र जे आहे ती वाहून जात होतं आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही द्राक्षाची बाग जी आहे ती पूर्णपणे नुकसान झालेलं आहे या बागेचं। आत्ता आपल्याबरोबर या ठिकाणचे शेतकरी आहेत। काय परिस्थिती झाली, कशा पद्धतीनं पाणी आलं होतं काय सांगाल? आम्ही झोपलेलो होतो 12-1च्या सुमारात पाणी चौकट पसरलं। आम्ही शेडमध्ये सगळे लेकरं बाळ घेऊन बसलो तर पाण्याने त्या टायमाला चौकून घेरलं होतं। मग घेरल्यानंतर बाहेर निघावं तर वाहून जातो। मग त्याच्यामुळे आम्ही सगळं कुटुंब पात्रातच बसलो। पाणी गुडघ्याला लागलं, वाह्याला चालू झालं रानखाना शेडमध्ये। मग बारीक बारीक 2 लेकरं आणि 1 मुलगी होती। 2 लेकरं काय आम्ही दोघांनी खांद्यावर घेऊन एक अर्धा-पाऊण तास आम्ही उभा राहिलो। बाहेर निघावं तर वाहून जातो। मग त्याच्यावर जे बेनं पण गावातून फोन लय आलं की बाहेर निघा पाणी लय वाढायला लागलं। त्यानंतर मग पाणी बघून पुन्हा कंबारा इतकं शेडमधून आम्ही बाहेर पळालो। मग जनावरं रोडच्या इथं बांधलेली, जनावरांचा विचार केला नाही काय नाही, लेकरं घेऊन आपलं लांब गेलो। जनावरं 2 गाया 2 म्हशी वाहून गेल्या, बाकीचे राहिलेले। किती बाग किती आहे? बाग 1 एकर बागाचं नुकसान झालंय पूर्ण। बर हां, पूर्ण म्हणजे माती सगळं अडकून हे खलास झालंय। आता ही निस्तारायचं म्हणलं तरी सोपं नाही की काढणं होत नाही आता। मावशी नुकसान झालंय पूर्ण? हे काय आम्ही शेडमध्ये होतो, लय भिजलो, बाहेर निघता येईना, हात म्हातारे गुतली। पुन्हा पोराने आवाज दिला, पुन्हा पोरगा आता आलं, पुन्हा 1 तासभर पाण्यात होतो। पुन्हा पोराने आम्हाला लेकरं खांद्यावर घेतली, आम्हाला गावातनं फोन यायला लागलं, बाहेर काढलं। आम्ही कमरेत इतक्या पाण्यात आत होतो। आता ही बाग कशी उभा करायची? आता हे सगळं नुकसान झालं, काय करायचं आता? आम्हाला कसं उभा करायचं? सरकारने मदत करावा, द्यावा। राज्याचे आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्या परिसरामध्ये येत आहेत। आम्हाला मदत करा, आमचे लेकरं बाळा, आम्ही आमचा जीव वाचवलाय फक्त, आम्हाला काही नाही, आम्हाला मदत करा। जीव वाचला महत्वाचा, महत्वाचं आहे आम्हाला एवढं। आणि हे बाकीचं सगळं तर नुकसान झालंय। नुकसान झालंय, आम्ही आता काय करा? आम्हाला सरकारने भरपाया करून द्यावा। आम्ही शेतात, समजा आम्ही शेतात खातो। आमचा 1 मुलगा आहे ते बाहेर मजुरी करून खातोय, पुण्याला आहे। तुमचं शेत कुठं आहे? आमचं शेत खालच्या बाजूला। काय लयच परिस्थिती बिकट आहे? परिस्थिती भयंकर बिकट आहे। 1 जणाच्या 20 गायी गेल्यात, 20 शेळ्या गेल्यात, 1 जणाच्या त्याच्याच कोंबड्या पण गेल्यात आणि घरातला परपंच सगळंच वाहून गेले। आणि ही शेतकरी साहेब, ह्या शेतकऱ्याच्या तर कर्ज काढून 7 लाख रुपये कर्ज काढून त्यांनी गाय घेतली। समजेच गाय वाहून गेले सगळ्या गाय राहिली। एक गाय, किती गाय होते? 10 गाय होते समजा टोटल। 10 गाय 2 म्हैस, फक्त 1 म्हैस वाचली त्यातली। सगळेच वाहून गेले समजा शेड साईड वाहून गेलं, कुठी मशीन, धाराची मशीन, काहीही राहिलं नाही। काहीच राहिलं। काय नाव काय तुमचं? अमोल विश्वनाथ ढगे। आणि नदीच्या कडाला होतं का तुम्ही? नदीच्या कडाला, मग शेतच आमचं नदीच्या कडाला होतं। बर, मोठं नुकसान झालं तुमचं? मोठं नुकसान झालंय आमचं। आता कसं भरून काढायचं? आता सरकारने काय मदत केली तर भरून निघणं, तर काय निघायचं बरं। तुमचं दुधाचा व्यवसाय? दुधाचा व्यवसाय होता आमचा, आणि बंद झाला आता तो? बंद झाला आमचा आता। किती गाय म्हणले टोटल? 10 गाय टोटल होते आमच्या। 10 गाय वाहून गेल्या? 10 गाय वाहून गेल्या। अजितदादा पवार येत आहेत तिथं, उपमुख्यमंत्री भेटणार आहेत का तुम्ही त्यांना? आता दौरा आजचा इथे कॅन्सल केला जाणं, आज येणार नाही तिथं, असं कळालंय आम्हाला बी। बर, आता काय तुम्हाला काय म्हणजे मागणी काय करता तुम्ही? आम्ही फक्त आमची गायांची भरपाई द्या म्हणतो आम्ही। दुसरी ह्याच्या आधी कधी असं झालेलं नाही, कवाच झालेलं नाही ह्याच्या आधी। किती दिवस झाला आता, जे आजोबा बी सांगतात, आमचे वडील बी सांगतात, कवाच एवढं पाणी आलेलं नाही। काय रोजीरोटी सगळे दुधावरच चालू होतं आमचं। आम्हाला शेत किती 3 एकर नाही साहेब। बर, दुधावरच चालू होतं समजा आमचं। दुधावरची सर्व आता नुकसान भरपाई मागणी तेवढीच। यांच्या परिवारात आई वडील ही ह्यांचा फॅमिली ह्यांची आणि भाऊ आहे। त्याच्यातून आई वडील रोजनी कामाला जातात। हे जी नवरा बायको गायचा धंदा करून त्याच्यावर उदरनिर्वाह करतात। आणि भावाचं तर काय, ती पण लोकांच्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हर म्हणून राहिलेला आहे। आणि 3 एकरची शेती, त्यातलं 1.5 एकर तर गायला खायला लागते। आणि काय शेतातनं पिकवतात आणि काय खात्यात, आणि ती गाय वाहून गेल्यावर आता ह्या बिचाऱ्यांनी काय करायचं? येतात पुढारी लोक, सांत्वन करतात, तुम्हाला काहीतरी मदत करू म्हणतात। आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही 1000 रुपये द्या, 10,000 द्या,
पुढारी जी येतोय काहीतरी त्याच्यापाशी असेल म्हणूनच येतोय ना, मग तुम्ही 10 रुपये 1000 रुपये 500 रुपये मदत करा, तिथून आम्हाला गरज आहे. तुम्ही यायचं दौरे टाकायचे परत निघून जायचं, म्हणजे दौऱ्याचा काय उपयोग नाही, काय उपयोग आहे सांगा काहीच तुम्ही. उपयोग नाही या पुढाऱ्यांचा. ही भावना तुम्हाला- उद्रेक भावना आहे. म्हणजे दौरा करून उपयोग नाही काय असं उपयोगच नाही दौरा करून काय. नुकसान भरपाई व्हायला हा, व्हायला पाहिजे काय तर. एकंदरीतच ह्या बाणगंगा नदीच्या पात्राच्या म्हणजे जे नदीचा परिसर आहे या परिसरातील लोकांची अशी बिकट परिस्थिती झाली आहे. कोणाची जनावरं वाहून गेलेत, शेती तर राहिलेलीच नाही आहे, अशी बिकट परिस्थिती आहे. जे आज धाराशिव जिल्ह्यावरती उपमुख्यमंत्री शिंदे आहेत, अजितदादा पवार आहेत आणि पालकमंत्री प्रताप सरनाईकसुद्धा आहेत. त्यांच्याकडं या शेतकऱ्यांची मागणी आहे की फक्त दौरे करू नका, आमची भरपाईसुद्धा मिळायला पाहिजे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.